हॅलो, नमस्कार. आज मी बनवलेल्या आहेत गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या. तर माझ्या मुलाला 2 टिफिन असतात, एक छोटा आणि एक मोठा. त्यासाठी मी ठरवलं छोट्या टिफिनसाठी शंकरपाळ्या बनवूया. त्यासाठी मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यामध्ये साजूक तूप गरम करून घातलं आणि ते सगळं मिक्स करून घेतलं. त्याच पातेल्यामध्ये 1 वाटी साखर घातली, पाणी घातलं आणि विरघळून घेतली. त्याचा घट्ट असा गोळा मळून घेतला. पुन्हा त्याची एक चपातीचा छोटासा पेढा काढून चपाती लाटून घेतली आणि ते चौकोनी आकारामध्ये कट करून घेतली. त्यानंतर तेल तर माझं तापतच होतं, त्याच्यामध्ये हे छान असं तळून घेतलं. तर ह्याची जाडी तुम्ही बघू शकता. छान ब्राऊन रंग येईपर्यंत ह्या शंकरपाळ्या तळून घेतल्या आणि शंकरपाळ्या खाण्यासाठी तयार आहेत. मैद्याच्या पिठाच्या ऐवजी गव्हाचं पीठ कधीही चांगलं मुलांसाठी, त्यामुळं गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या करा.